आज आपण घरच्या घरी अगदी परफेक्ट हॉटेल स्टाईल कढी पनीर मसाला कसा बनवायचा ते बघणार आहोत. बघू शकाल, बघताच तोंडाला पाणी सुटेल एवढा परफेक्ट असं आपल्या घरच्या घरी अगदी साध्या सोप्या पद्धतीने कढी पनीर मसाला हा तयार आहे. चला आपण वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया. कढई पनीर मसाला बनवण्यासाठी सर्वप्रथम आपण मसाला तयार करून घेणार आहोत. त्यासाठी सर्वात आधी इथे पॅनमध्ये 1 चमचा तेल गरम करून घेतले. तेल गरम केल्यानंतर लगेच जे आपल्याकडे घरात गरम मसाले असतील, खडे गरम मसाले, ते आपण यामध्ये टाकून घेणार. 2 ते 3 लवंग, 2 ते 3 काळे मिरे, 1 चक्र फूल, अगदी थोडंसं दालचिनीचा तुकडा आणि तमालपत्र. आपण आता हे संपूर्ण मसाले फक्त अर्धा मिनिटभर तेलामध्ये परतून घेणार आहोत. यापेक्षा जास्त वेळ मसाले परतून घेऊ नका, त्यामुळे आपल्या भाजीची चवही बिघडू शकते. अगदी भरपूर असा बारीक चिरून घेतलेला, बारीक चिरून घेतलेला कांदा. कांद्याचं प्रमाण आपल्या आवडीनुसार, आपल्याला ग्रेव्ही कितपत हवी त्यानुसार आपण मसाला हा तयार करून घ्यायचा. जर आपल्याला जास्ती प्रमाणात किंवा घट्टसर अशी ग्रेव्ही हवी असेल तर थोडंसं आपल्याला कांदे, टोमॅटो याचं प्रमाण आपल्याला जास्तीचं घ्यावं लागेल. तर इथे बारीक चिरून घेतलेले मी 2 कांदे घेतले. लगेच आपण छान हलकासा गोल्डन कलर येईपर्यंत यांना परतून घेतलं. ह्या पद्धतीने आपला कांदा हा परतून झाल्यानंतर अगदी भरपूर असा लसूण आणि 1 इंचचा आल्याचा तुकडा आपण यामध्ये टाकून घेतला आहे. लगेचच आपण याच्यामध्ये आता थोडेसे काजू देखील टाकून घेणार आहोत. काजू तुम्ही गरम पाण्यामध्ये भिजवून त्याची पेस्ट करून वापरली तरी काही हरकत नाही, आणि या पद्धतीने आपण काजू हा यामध्ये भाजून घेतला तरी काही हरकत नाही. काजूमुळे आपल्या भाजीला छान टेक्स्चर येईल आणि अगदी छान अशी आपली चविष्ट अशी भाजीही तयार होते. तर आपले काजू हे मसाले भाजून झाल्यानंतर लगेच इथे आपण बारीक चिरून घेतलेला टोमॅटो हा टाकून घेणार. टोमॅटो देखील आपण यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतले. टमाटा हा आपला लवकर शिजण्यासाठी लगेचच आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ हे टाकून घेणार आहोत. आपल्याला भाजीला किंवा आपला मसाला लागेल इतपतच आपण यामध्ये मीठ घालून त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि झाकण ठेवून टोमॅटो अगदी छान मऊसूत शिजेपर्यंत आपण आता झाकण हे ठेवून देणार आहोत. 2 ते 3 मिनटं मंद आचेवरती मी टमाटा हा आता मऊसूत असा शिजून घेतला आहे, त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा. जर आपण ह्या पद्धतीने मसाला बनवला ना, अगदी परफेक्ट असे हॉटेल स्टाईल असे आपली कढई पनीर मसाला हा तयार होतो. तर याला व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आता लगेच याच्यामध्ये आपण 1 कपभर पाणी घालून त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि ह्या पाण्यामध्ये आपण म्हणजे पाणी थोडंसं आटेपर्यंत हा मसाला आता आपण शिजवून घेणार आहोत. यावरती झाकण ठेवून मंद आचेवरती 3 मिनटं आपण आता याला शिजवून घेणार आहोत. तर 3 मिनटानंतर तुम्ही बघू शकाल कांदा, टोमॅटो अगदी हे सगळे इन्ग्रेडियंट्स होते ते अगदी छान मऊसूत शिजून तयार झालं. ह्यामुळे काय होतं, जी आपली आता पेस्ट मसाला आपण तयार करणार होतो अगदी छान मऊसूत एकसारखा स्मूथ असा तो तयार होतो. म्हणून याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा. आता आपण गॅस बंद करायचं, पूर्णपणे याला आता आपण गार होऊ देऊया. मसाला गार झाल्यानंतर लगेच मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलं आहे. लगेच यामध्ये अजिबात पाणी न घालता आता याची पेस्ट म्हणजे मसाला हा आपण अगदी छान बारीक असा फिरून घेणार आहोत. ह्या पद्धतीने आपला मसाला हा अगदी जेवढं स्मूथ होईल तेवढं अगदी बारीक आपण मिक्सरला बारीक फिरून घ्यायचा. भाजीसाठी लागणारा मसाला आपला तयार झाला आहे. त्यानंतर भाजीसाठी लागणाऱ्या भाज्या आपण इथे ह्या पद्धतीने कट हे करून घेतले. आवडीनुसार लहान मोठे तुकडे आपण भाजीचे करून घेऊ शकतात. पुन्हा आणखी जर तुम्हाला इथे टोमॅटो देखील ॲड करायचं असेल तो देखील केला तरी काही हरकत नाही. इथे मी फक्त शिमला मिरची, कांदा आणि पनीर हे घेतले. आता आपण याला लगेच फ्राय करून घेणार आहोत. फ्राय करण्यासाठी सर्वात प्रथम इथे मी गॅसवरती कढई गरम करून घेतली. कढईमध्ये आपण 3 ते 4 चमचे तेल गरम करून घेणार आहोत. जास्ती तेलामध्ये देखील आपण त्याला तळून घेतले, फ्राय करून घेतले तरी काही हरकत नाही, पण आज मी अगदी कमी तेलामध्ये यांना परतून घेणार. तर त्यानंतर सर्वात आधी आपण इथे कांदे आणि शिमला मिरची परतून घेणार आहोत. तर जर तुम्ही टोमॅटो वापरणार असाल तर टोमॅटोतला संपूर्ण गर काढून घ्यायचं आणि फक्त त्याचं सालाचं या पद्धतीने आपण तुकडे करून तो देखील वापरून घेऊ शकतो. मंद आचेवरती 60 ते 70% शिजेपर्यंत आपण यांना तेलामध्ये आता फ्राय हे करून घेणार आहोत. तर ह्या पद्धतीने आपण आता मंद आचेवरती कांदे आणि शिमला मिरची हे फ्राय करून घेतले. हे फ्राय झाल्यानंतर लगेच आपण पनीर देखील याच्यासोबतच आता फ्राय करून घेणार आहोत. त्यासाठी इथे जेवढे आपण पनीर घेतलेले ते आपण यामध्ये टाकून मंद आचेवरती छान हलकासा गोल्डन कलर येईपर्यंत याला फ्राय करून घेणार. जर आपल्याला जास्ती गोल्डन कलर येईपर्यंत फ्राय करून घ्यायचे असतील तरी काही हरकत नाही, आपल्या आवडीनुसार आपण पनीर हे फ्राय करून घेऊ शकतो. मी हलकंसं गोल्डन कलर येईपर्यंतच पनीर हे फ्राय करून घेणार आहे. तर
तर मंद आचेवरती फक्त मी 2 ते 3 मिनिटंच आता पनीर हे फ्राय करून घेतले. लगेचच आपण आता एका प्लेटमध्ये हे संपूर्ण भाज्या ह्या काढून घेणार आहोत. याच्यातलं तेल निथळून लगेच आपण संपूर्ण भाज्या या एका प्लेटमध्ये काढून झाल्या. त्याच लगेच कढईमध्ये त्याच तेलामध्ये आता आपण भाजीला फोडणीही देऊन घेणार आहोत. अगदी थोडंसं तेल मी पुन्हा यामध्ये ॲड करून घेतले. जर आपल्याला अगदी कमी तेलकट आवडत असेल तर आपण कमी तेलाचा देखील वापर करून घेऊ शकतो. जो मसाला आपण तयार करून घेतलेला संपूर्ण मसाला मी यामध्ये टाकून घेतला आहे. तर यामध्ये आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि मंद आचेवरती छान तेल सुटेपर्यंत हा मसाला आपण एकसारखं चमच्याने ढवळत हा मसाला आपण आता भाजून घेणार. जेवढा परफेक्ट मसाला आपला भाजून होईल तेवढी छान आपली जी मसाला ग्रेव्ही असणार आहे ती अगदी छान तयार होते. चविष्ट अशी आपली कढई मसाला हा तयार होतो. तर आता मी तेल सुटेपर्यंत आता मसाला हा परतून घेतला आहे. थोड्या वेळ पुन्हा आणखी आपण याला शिजून घेऊया. तो वर लगेच साईडला यासाठी लागणारे आपण मसाले हे काढून घेऊया. एका भांड्यामध्ये मी इथे आवडीनुसार लाल तिखट, आपल्याला भाजी कितपत तिखट हवी त्यानुसार लाल तिखट आणि अगदी थोडीशी हळद, लगेच यामध्ये आपण 1 चमचा धने पावडर, अर्धा चमचा जिरे पावडर, यामुळे अगदी छान असं आपली भाजी ही तयार होते. आज आपण अजिबात पनीर मसाला हा वापरणार नाही आहोत विकतचा. त्यानंतर लगेच याच्यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालायचं आणि त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. नक्की तुम्ही या पद्धतीने कढई पनीर मसाला बनवून बघा. नेहमी तुम्ही बनवाल याची मी तुम्हाला गॅरंटी देतील. एवढं छान असं आपला मसाला भाजी ही तयार होते. यामध्ये थोडंसं पाणी घालून व्यवस्थित मिक्स करून घेतले आणि तिकडा आपला जो मसाला होता तो देखील अगदी परफेक्ट असा तयार झाला आहे. लगेच आपण यामध्ये हा मसाले हे टाकून घ्यायचे. यामुळे काय होतं, आपले मसाले अजिबात करपत नाही, अगदी छान असे ते भाजून होतात आणि आपले जी ग्रेव्ही आहे ती खूप छान अशी तयार होते. हॉटेलवाले देखील ह्याच पद्धतीने ही भाजी बनवतात म्हणून त्यांची अगदी छान चविष्ट अशी आपली भाजी तयार होते. तर यामध्ये कमीत कमी 1 ते 1.5 मिनिटभर आपण हा मसाल्यामध्ये व्यवस्थित आपले मसाले मिक्स करून घ्यायचे. यामुळे अजिबात कच्चे आपले मसाले राहत नाही आणि अगदी छान चविष्ट आपली भाजी तयार होते. त्यानंतर लगेच याच्यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालायचं आणि थोडंसं पाण्यामध्ये पुन्हा आपण हा मसाला शिजवून घेणार आहोत, भाजून घ्यायचं. यामुळे काय होतं, अगदी छान कलर येतो आपल्या भाजीला आणि तेल देखील अगदी छान असं सुटतं. आणि नंतरून आपल्याला कितपत ग्रेव्ही ही हवी, घट्टसर आणि पातळ, त्यानुसार आपण नंतरून पुन्हा आणखी पाणी यामध्ये ॲड करून घेऊ शकतो. नक्की तुम्ही या पद्धतीने भाजी करून बघा, अगदी छान आपली भाजी ही तयार होईल. तर यामध्ये मी कमीत कमी फक्त अर्धा ते पाऊण ग्लास पाण्याचा वापर करणार आहे. अगदी जास्ती घट्टसरही नाही आणि अगदी जास्ती पातळही नाही. ह्या पद्धतीने आपण भाजी ही तयार करून घेणार आहोत. आपल्या आवडीनुसार आपण करून घेऊ शकतो कमी जास्ती पाण्याचा वापर. तर याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. हे छान मिक्स करून झाल्यानंतर लगेच याच्यामध्ये अगदी थोडीशी कसुरी मेथी आपण यामध्ये टाकणार आहोत. जर आपल्याकडे नसेल तर कोथिंबीरचा वापर केला तरी काही हरकत नाही. चवीनुसार मीठ, ज्यावेळेस आपण कांदे भाजायला घेतले ते शिजायला घेतले त्यावेळेस देखील आपण मिठाचा वापर केला आहे म्हणून अगदी जपून आपण इथं मिठाचा वापर हा करायचा. अगदी थोडंसं अगदी ताजं मलाई घेतली ती थोडीशी आपण व्यवस्थित फेटून घ्यायची आणि यामध्ये आपण टाकून त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. आता आपण याला व्यवस्थित मिक्स करून घेतली. त्यानंतर फक्त 2 ते 3 मिनटं आपण त्या मसाल्याला शिजू द्यायचं आणि त्यानंतरच आपण यामध्ये कांदा आणि जे आपण शिमला मिरची आपण तळून घेतलेल्या भाज्या त्या यामध्ये टाकून मिक्स करून घ्यायचे. याला व्यवस्थित मिक्स करून घेतले. मिक्स करून झाल्यानंतर लगेच याच्यावरती आपण झाकण ठेवून मंद आचेवरती 3 ते 4 मिनटं आपण याला आता शिजवून घेणार आहोत. तर अगदी छान तेल सुटेपर्यंत मंद आचेवरती आपण 3 ते 4 मिनटं आपण याला शिजवून घेतले. जास्त वेळ देखील शिजवून घेऊ नका, त्यामुळे जे आपलं पनीर आहे ते अगदी चिवट असं तयार होतं, ते रबरसारखं होतं. म्हणून अगदी 3 ते 4 मिनटं याला मसाल्यामध्ये शिजवून घ्यायचं. तर बघू शकाल अगदी परफेक्ट हॉटेल स्टाईल घरच्या घरी अगदी साध्या सोप्या पद्धतीने घरगुती मसाला वापरून आज आपण कढई पनीर मसाला हा तयार केला आहे. रेसिपी आवडली असेल नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.